नमस्कार मित्रांनो, गोष्ट आहे त्या खेळाडूची जो शांत होता पण आतून वादळ होतं. हा आहे संकेत. घरात एंट्री घेतल्यापासून संकेतने एक गोष्ट क्लिअर केली होती, मी इथे फक्त राहायला नाही, जिंकायला आलोय. तो ओरडत नव्हता, तो ड्रामा करत नव्हता, पण प्रत्येक मूव्ह कॅल्क्युलेटेड होता. सुरुवातीला लोकांना वाटलं हा शांत आहे, इनविजिबल आहे, पण हळूहळू त्याने गेम आपल्या कंट्रोलमध्ये घेतला. चावी असो, नॉमिनेशन असो किंवा ग्रुप डायनॅमिक्स, संकेतने प्रत्येक ठिकाणी डोक्याने खेळ दाखवला. तो कोणाच पप्पेट नव्हता, तो स्वतःचा गेम बनवत होता. विशाल सोबत डील, वेळोवेळी घेतलेले डिसिजन्स आणि योग्य ठिकाणी दिलेली साथ, यामुळे तो गेम मध्ये डीप गेला. पण यात स्मार्ट गेममुळे तो टार्गेट पण झाला. घरात त्याच्यावर आरोप झाले, तो कोणाच्या डोक्याने खेळतो. पण खरी गोष्ट काय, तो स्वतःच्या डोक्याने सगळ्यांना खेळवत होता. नॉमिनेशन मध्ये तो वीक नव्हता, तो स्ट्रॉंग होता, आणि म्हणूनच त्याला बाहेर काढणं गरजेचं झालं. कालचं एविक्शन फक्त एक एलिमिनेशन नव्हतं, तो एक शॉक होता. कारण संकेत टॉप 5 मटेरियल होता, तो गेम समजत होता, तो शांत राहूनही इम्पॅक्ट टाकत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो घाबरत नव्हता. पण बिग बॉसच्या घरात कधी कधी स्ट्रॉंग लाच आधी टार्गेट केले जातं. संकेत गेला, पण त्याचा गेम आणि त्याची प्रेझेन्स नक्कीच लक्षात राहील. हा खेळ अजून रंगणार आहे, पण एक गोष्ट नक्की, संकेतचा एविक्शन हा गेम चेंजर आहे. तुम्हाला काय वाटतं? संकेतला अजून संधी मिळायला हवी होती का? कॉमेंट करा आणि तुमचं मत नक्की सांगा.